Welcome students. In the previous videos, we discussed about some important concepts related to motion, and in the last video, we discussed about the uniform motion and non-uniform motion. That is, here is the example given. Here the time interval is same, that is 10, 20, 30, 40, and the distance covered by an object in the same time interval, in the equal time interval is, for the first time interval it is 15 meter, for the next 10 second the distance covered is 30 meter, for the next 10 second distance covered is 45 meter, and in this way you will find that for the same time interval the distance covered is same. Okay, 30 minus 15, for this time interval distance covered is 15. For this time interval 45 minus 30 distance covered is 15 मीटर. म्हणजे प्रत्येक 10 सेकंदाच्या कालावधीत कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे हे इक्वल आहे, इट इज 15 मीटर. म्हणजे जर इक्वल टाइम इंटरवल असेल आणि डिस्टन्स कव्हर्ड पण इक्वल असेल तर द मोशन इज युनिफॉर्म मोशन. म्हणजे यू कॅन डिफाईन युनिफॉर्म मोशन, की आपण युनिफॉर्म मोशनचे डेफिनेशन सांगितलेली आहे. दॅट इज इफ अन ऑब्जेक्ट covers equal distances in equal time intervals, then the motion is said to be uniform motion. Then the motion of that object is said to be uniform motion. ओके, आता बघूया याचं ग्राफचं नेचर काय असतं. एक उदाहरण ऑलरेडी इथे आपण घेतलेलं आहे, तर आपण एक ग्राफ प्लॉट करूया. तर एक्स ॲक्सिसवर घेऊया आपण टाईम 10 सेकंद, 20, 30 टाईम इन सेकंद. ओके, अँड वाय ॲक्सिसवर आपण घेऊया डिस्टन्स. द रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स तर आपण इथे वाय ॲक्सिसवर घेतलेला आहे. आता पॉईंट प्लॉट करताना, ग्राफ प्लॉट करताना 0 टाइम असेल सेकंद, 0 सेकंदाला 0 डिस्टन्स आहे, त्यामुळे पहिला पॉईंट इथे प्लॉट होईल. सेकंडली फॉर 10 सेकंद द डिस्टन्स कव्हर्ड इज 15 मीटर फॉर 10 सेकंद, सो इट विल बी 15 या ठिकाणी असेल. दिस सेकंड पॉईंट. फॉर द 20 सेकंद कालावधीसाठी डिस्टन्स कव्हर्ड इज 30 इथे कुठेतरी मध्ये असेल. 30 सेकंदानंतर द डिस्टन्स कव्हर्ड इज 45 इथे. ओके, 40, 60. For the 50 seconds, 75 would be here. 60, 90 this. आणि 70 साठी 105 इथे असेल. आणि 80 साठी आहे 120, तर 120 इथे. आता हे पॉईंट्स आपण एकमेकांना जॉईन करूया. फर्स्ट पॉईंट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ, याप्रमाणे आपण जॉईन करत गेलो तर तुमच्या लक्षात येईल की आता एक स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळते अँड पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे या ग्राफचं नेचर आहे स्ट्रेट लाईन, पण स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, हे फार महत्त्वाचं आहे. पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजेच युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स आणि टाईमचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर इट इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तो ओरिजिनमधून जातो. तर हे आहे युनिफॉर्म मोशनच्या ग्राफचं नेचर. तर स्ट्रेट लाईन मिळते, म्हणजे याचा अर्थ स्ट्रेट लाईन जर तुम्हाला ग्राफ दिला असा आणि पासिंग थ्रू ओरिजिन, तर इट इज द ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन. लेट्स डिस्कस अनदर एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये पहा, टाईम दिलेला आहे आणि इक्वल टाईम इंटरवल नंतर डिस्टन्स कव्हर्ड दिलेला आहे. आफ्टर 10 सेकंड्स डिस्टन्स कव्हर्ड 5 मीटर, आफ्टर अनदर 10 सेकंद डिस्टन्स कव्हर्ड इज 15, अनदर 10 सेकंद डिस्टन्स कव्हर्ड इज 20, अनदर 10 सेकंद. म्हणजे कालावधी टाईम इंटरवल इज इक्वल. टाईम इंटरवल इथे इक्वल दिलेला आहे दर 10 सेकंदानंतर, पण डिस्टन्स कव्हर्ड केलेलं इक्वल आहे का पहा. पहिल्यांदा आहे 5 मीटर, नंतर 15 मीटर म्हणजे 10 मीटर इथे, नंतर 15, नंतर 20. तर फक्त 5 मीटर इथे
पुढच्या इंटरव्हलमध्ये त्याने 5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. इथे परत 10 आहे, नंतर 20, 10, 5, 10. याचा अर्थ डिस्टन्स कवर्ड इज नॉट इक्वल. दॅट इज इफ अन ऑब्जेक्ट कवर्स unequal distances in equal time intervals. टाइम इंटरवल सारखेच आहेत, 10 सेकंद, इक्वल टाइम इंटरवल्स. Then the motion of that object is said to be non-uniform motion. तर इट इज non-uniform motion आहे. ग्राफचं नेचर काय असेल आता आपण पाहूया. ग्राफ प्लॉट करूया. फॉर 0 सेकंद 0 मीटर. आपण इथे स्केल सुद्धा घेतलेले. एक्स ॲक्सिसला टाइम आहे प्रत्येक 1 सेंटीमीटरला 10 सेकंद आणि वाय ॲक्सिसला डिस्टन्स आपण घेतलेलं आहे फॉर एव्हरी 1 सेंटीमीटर अंतरासाठी 20 घेतलं आहे बा. 20, त्यानंतर 20, अनदर 20, याप्रमाणे 20 मीटर घेतलं आहे. ओके, तर स्केल इथे लिहिलेलं आहे आपण. 10 सेकंदासाठी 5 मीटर, 5 मीटर या ठिकाणी येईल. 20साठी 15 इथे येईल. 30साठी 20 इथे. 40साठी 30 या ठिकाणी येईल. 50साठी 50. ओके, 50 या ठिकाणी येईल. ओके पहा, 60साठी 60 आहे इथे येईल. आणि 70साठी 65 इथे येईल. आणि 80साठी 75 इथे जवळ येईल. आता जर आपण हे एकमेकांना पॉईंट जॉईन करत गेलो तर बघा, फर्स्ट, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ, फोर्थ टू फिफ्थ, फिफ्थ टू सिक्स्थ, याप्रमाणे पहा. मला वाटतं इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन. तुमच्या लक्षात येईल ही स्ट्रेट लाईन नाही. नॉट अ स्ट्रेट लाईन. द ग्राफ इज नॉट अ स्ट्रेट लाईन. And if the graph is not a straight line, then it indicates non-uniform motion. तो काय इंडिकेट करतो? नॉन युनिफॉर्म मोशन. असमान गती तो इंडिकेट करतो. आणि असमान गती केव्हा येऊ शकते? व्यवहारात जेव्हा कुठे ट्रॅफिक असतं, रस्त्यामध्ये प्रचंड खड्डे असतात, त्यावेळेस वेग कमी जास्त होत असतो आणि यामुळे नॉन युनिफॉर्म मोशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तर नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आपण पाहिला. ग्राफवरून पण आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. तुम्ही जर त्या दोन्ही ग्राफची तुलना केली तर तो जो ग्राफ होता तो पूर्णपणे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. हा मात्र स्ट्रेट लाईन नाही. म्हणजे दोघांचा जर आपण इथे डिफरन्स जर सांगायचं तर दोघांचा डिफरन्स आपल्याला सांगता येईल. पहिल्यांदा डिफरन्समध्ये दोघांची डेफिनेशन येईल. आणि सेकंडली, द ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड द ग्राफ ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन इज नॉट अ स्ट्रेट लाईन. असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर योग्य विचार जर केला आणि संकल्पना स्पष्ट असेल तर तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता.